मॅडम, आज सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि करमाळा तालुक्यामध्ये खरं तर रावगाव या ठिकाणी संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांचं जोरदार या ठिकाणी स्वागत झालेलं आहे आणि पालखीचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. काय सांगाल? सालाबाद प्रमाणे निवृत्तीनाथ महाराजांची पालखी रावगाव म्हणजे आपल्या जिल्ह्याच्या प्रवेशद्वाराशी आली आणि नगर जिल्ह्याने आपल्या कडे पालखी सुपूर्द केली. तर त्या कधीच म्हणजे यापूर्वी पण, आता हे माझं 3रं वर्ष आहे, 3 वर्षामध्ये कधीही म्हणजे ते उदाहरण देतात आपल्या रावगावची म्हणजे स्वागत असेल, सोय सुविधा असेल आणि स्वच्छता ह्या बाबत कायम उदाहरण दिलं जातं. आणि तसंच त्याला कुठल्याही म्हणजे त्यापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीनं खूप जंगी स्वागत आपल्या जिल्ह्यामध्ये झालेलं आहे. खरं तर मॅडम, आज तुमचं शाब्दिक कौतुक म्हणा किंवा एक सत्कार म्हणा, कसा का असना, परंतु निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे जे काय प्रमुख व्यक्ती आहेत त्यांनी सुद्धा सांगितलं शब्द सुमनाने की आजपर्यंत म्हणजे पायी वारकरी करणाऱ्या तहसीलदार म्हणून तुमचा उल्लेख त्यांनी केला आवर्जून. हे कर्तव्य म्हणून खरंच कधी आम्ही केलं नाही. म्हणजे तुम्ही बघताय माझे प्रशासनातले जे इथले फक्त रावगाव तलाठी सर्कल आलेलं नाही, तर अख्खं सगळं प्रशासन आलेलं आहे. आणि आम्ही नेहमीच वाट बघतो की निवृत्तीनाथांची पालखी कधी आपल्याकडे येते आणि आपण कधी स्वागत करतो. हे सोहळा म्हणून आम्ही करतो, कर्तव्य म्हणून करत नाही. गेल्या एक महिनाभरापासून ह्या सर्वच पालखीच्या संदर्भातली कुठं काय कमतरता राहू नये, कुठं ह्या सर्वच बाबींची एक खूप मोठी दक्षता आपण घेत होता. आता पालखी या ठिकाणी आलेली आहे. अजूनपर्यंत छोट्या छोट्या गोष्टींवर आम्ही लक्ष देत होतो, जेणेकरून म्हणजे गॅस सिलेंडर तर पुरवठा करतच होतो आम्ही, पण HP गॅसची आपल्या इथे एजन्सी नाही, तर ते टेंभुर्णीवरून आमचे SIOंनी मेहनतीनं ते गॅस सिलेंडर हे केले. आमचे मंडळ अधिकारी राजाभाऊ राऊत असतील, ठाकरदादा असतील, जेऊरच्या मुक्कामाच्या तिथं, किंवा मीरा नागटिळक असतील, आणि करमाळ्यामध्ये पांडेकर भूसाहेब, विनोद जवणे, हे सगळे म्हणजे हे आपल्या घरी आलेला एक सण किंवा सोहळा आपल्या घरात साजरा करायचा ह्या हिशोबाने आम्ही राबतो. हे माझं त्यांनी कौतुक केलं हे निमित्त आहे, म्हणजे मी निमित्त आहे, पण ह्या सगळ्यांच्या सहकार्याशिवाय होणारच नाही. आणि विशेष म्हणजे गोष्ट मला अजून आवर्जून सांगावी वाटते की आता सरपंचांना आपण इथं बोलवलं, पण सरपंचाचा ह्याच्यामध्ये आणि सरपंच आणि टीम, म्हणजे फक्त एकटा सरपंचांचं पण हे काम नाही, तर सरपंच आणि त्यांची टीम असेल, ग्रामविकास खातं असेल, आरोग्य खातं असेल, सगळे हे जे विभाग आहेत ते एकजुटीनं प्रयत्न करतात आणि खूप मेहनतीनं पालखीचं स्वागत करतात. म्हणून हा सोहळा खूप छान साजरा झाला. पुढच्या वर्षीचा नाथांच्या मनातलं मी काय सांगू, तालुक्याच्या मनातलं तरी निवृत्तीनाथ जसं सांगतील तसं करायचं, आपण त्यांच्या शब्दाबाहेर नाही जायचं. मॅडम, खरं तर आरोग्य व्यवस्था असेल, रस्त्याचा प्रश्न असेल, या ठिकाणी जिल्हाधिकारी सुद्धा आले होते. त्यांनी रस्त्याच्या संदर्भात कुठेतरी नाराजी व्यक्त केल्याची समजत होते. आता कसं, पण नाराजी व्यक्त त्यावेळी केली कारण त्यावेळी काम प्रोग्रेस मध्ये होतं. म्हणजे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की 2 दिवस पालखीला झालं की सगळेजण सगळेच विभाग हे अंग झाडून कामाला लागतात. तशा पद्धतीने आपण सगळेच बघत आहात की रस्त्याची कामं सगळी चांगली झालेली आहेत. म्हणजे खड्डे भरण्याचं वगैरे, स्वच्छतेचं महत्वाचं, ही सगळी कामं खूप चांगली झालेली आहेत. आणि पालखी सोहळा प्रमुखांनी, अध्यक्षांनी, संस्थानांनी, सगळ्या त्या विश्वस्तांनी सगळ्यांनी याच्यावर समाधान व्यक्त केलेलं. पुढील 2 मुक्काम सुद्धा करमाळा तालुक्यात आहे, जेऊर आणि कंदर, त्या ठिकाणचं नियोजन कसं? ते प्रत्येक ठिकाणी असंच नियोजन केलेलं आहे. करमाळ्यामध्ये जरा तो शहरी भाग असल्यामुळं आणि पेठ असल्यामुळं आपल्याला तिथे जास्त मेहनत घ्यावी लागते. परंतु मी जेऊरचं स्वतः नियोजन बघितलेलं आहे, कंदरचं बघितलेलं आहे, खूप सुंदर नियोजन झालेलं आहे. आणि करमाळ्या शहरामध्ये पण स्वच्छता आणि गटरी ज्या आहेत त्या फरशीने टाकून झाकून घ्यायचं काम चालू झालेलं आहे. उद्यापर्यंत सगळं सुरळीत पार पडेल. करमाळा शहरामध्ये स्वागत असंच होणार.